गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांदा प्रश्न पेटलाय। कांद्याचे दर प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयांवर घसरल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। त्यानंतर केंद्र सरकारने 1235 रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी करणार असं जाहीर केलं। पण हा निर्णय फक्त नाशिक जिल्ह्यापुरता असल्याने अन्य जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाले। नाफेडची तुम्ही म्हणता की नाफेडची खरेदी चालू आहे, आज सगळीकडे व्हायरल होते की नाफेडची खरेदी। नाफेडची खरेदी फक्त नाशिक मध्ये चालू आहे आणि आज जरी विचार केला तर नाशिक मध्ये मार्केट बंद आहे, तर सोलापूरला एकही त्यांची गोणीची खरेदी चालू नाही। पुणे जिल्ह्यातील मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडले। कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे। आमचं म्हणणं आहे की 15 रुपये 80 पैशाचा तुम्ही निर्णय घेतला तो फक्त एका नाशिक जिल्ह्यापुरता, राज्यामध्ये इतर कांदा उत्पादक नाहीत का, देशामध्ये नाहीत का, मग तो निर्णय इकडे का नाही? कांदा प्रश्नावर आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली। केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, नाफेडचे अधिकारी आणि अन्य अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते। 45 मिनिटे चाललेल्या बैठकीत कांद्याच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली। मुळात अवकाळी पाऊस, इराण युद्ध अशी अनेक संकटे एकाच वेळी आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता रडकुंडीला आलाय। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या कांदा उत्पादकांना काय दिलासा देतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।